मागच्या 48 तासामध्ये नागपूरचा पारा हा जवळपास 6 अंश सेल्सिअसने घटलेला आहे आणि या सीझनच्या थंडीला जवळपास आजपासून सुरुवात झाली असं म्हणता येईल, कारण की सकाळपासनं नागपूरच्या वातावरणामध्ये एक गारवा थंडी पाहायला मिळत आहे। जर का आपण बघितलं सकाळला जे मॉर्निंग वॉक करणारे जे नागरिक आहे ते स्वेटर किंवा स्कार्फ जरी घालून दिसले नसले तरी एक गुलाबी थंडीचा आनंद ते घेत आहे, कारण की या हंगामातला पहिला दिवस आहे जो त्यांना हिवाळ्यासारखा वाटत आहे। काही नागरिक आपण त्यांना विचारूया, आज काय जाणवलं तापमानामध्ये फरक? आज पहिल्यांदा आम्हाला थंडी जाणवली। घराच्या बाहेर निघाल्या स्वेटर घालायची इच्छा होत होती आणि नागपूरची जी ही थंडी आहे हिला गुलाबी थंडी आपण उगीच नाही म्हणत, कारण या थंडीसाठी आम्ही नागपूरकर वर्षभर प्रतीक्षा करतो। तेव्हा कुठे आम्हाला 15 दिवस ते 1 महिना हा थंडीचा अनुभव घ्यायला भेटतो। त्यानिमित्ताने स्वेटर्स मफलर यांचा उपयोग तरी होतो, म्हणून आजचा दिवस हा जो स्टार्ट ऑफ थंडी ज्याला म्हणू आपण, नागपूरकरांसाठी एक पर्वणी आहे। थंडीमध्ये एक्सरसाइज जी सकाळची असते त्याला एक वेगळं वातावरण मिळतं, त्याचा एक उत्साह राहतो। डेफिनेटली थंडीसाठी एक वेगळंच वातावरण असते आणि या थंडीमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त लोक फिरायला निघतात आणि आपल्या तब्येतीबद्दल काळजी करतात। आज जाणवत होतं का तुम्हाला फिरताना? आज सकाळी मी रोज म्हणजे 5:30-6ला उठणारा माणूस आहे, आज 7:30 पावणे 7ला उठलो थंडीमुळे थोडं लेट झालं। तुम्हाला जाणवली आज थंडी? कुल 6 डिग्रीनी कमी तापमान जाणवलं आहे आज मागच्या दिवसापासून। आज थंडी जाणवत आहे। इकडे जर काही बघितलं तर इकडे काही महिला आहे, त्या देखील सकाळला जो योगासन असतात, सकाळची जी एक्सरसाइज असतात ते आपल्याला करताना पाहायला मिळतात। एक दाम्पत्य आपण त्यांना विचारूया, पहिला दिवस जाणवत आहे थंडीचा, कसं वाटत आहे? आज सकाळी जाणवलं एकदम थंड आहे आणि इथे येणाऱ्यांची गर्दी पण आज वाढलेली आहे, कारण सकाळी जेवढ्या गाड्या तिकडे उभ्या होत्या आज एकदम जास्ती संख्या दिसली गाड्यांची आणि थंड तर वाटतच आहे चांगलं। थंडीचं फील चांगलं असतं, गुलाबी थंडी घ्यायचा एक वेगळा आनंद असतो। हो बिलकुल चांगलं थंडीचं फील आहे। प्रसन्न वातावरण आहे, छान आहे आजचं। आणि आजच हुरड्या पार्टीच्या लोकांना आठवण येत आहे, हुरड्या पार्टीची लोकांना आठवण येत आहे लगेच। तुम्ही हे गुलाबी थंडी सेलिब्रेट करता, एन्जॉय करताय? हो इथे छान वाटतं, थोडा वेळ बसलं की थोडंसं बरं वाटतं। आपण बघू शकतो की विमानतळ परिसरातलं हे दृश्य आहे। इथे येऊन थोडीशी सकाळची कोवळी ऊन असेल, थंडीतला जो गारवा आहे तो अनुभवताना आपल्याला नागरिक पाहायला मिळत आहे, एक्सरसाइज करताना नागरिक पाहायला मिळत आहे। बाजूला वॉकिंग जो ट्रॅक आहे सोनेगाव परिसरातला, त्या वॉकिंग ट्रॅकवर देखील नागरिक मोठ्या संख्येने आज घराच्या बाहेर निघल्याचं जाणवत आहे। बघा एक काका दिसत आहे, त्यांनी देखील टोपी घातलेली आहे, कुठेतरी थंडी असल्याचं त्यांना जाणवतं। आपण त्यांना विचारूया, एक थंडीची सुरुवात झाली का? आज थंडी जाणवत आहे का? झाली आज सुरू। आज झाली? हा मी टोपी घातली त्याच्यामुळे हो ना, रोजच्या पेक्षा आज थोडं थंड आहे का, गारवा आहे? थंड आहे आज, गरबा आहे। आपण बघू शकतो की नागपूरमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे आणि या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकर बाहेर निघाल्याचं दिसून पडत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।